हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. राजूर बसस्थानकात पाण्याचा प्रचंड तुटवडा, प्रवाशांचा संताप उफाळला. राजूर बसस्थानकात प्रवाशांना आता साधं पिण्याचं स्वच्छ पाणी देखील मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. अकोले आगार आणि अहिल्यानगर एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे हाल होत असून या मुद्द्यावर आता जनतेतून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात नागरिकांनी लेखी अर्ज करून 1 महिना उलटला. इतकंच नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. स्थानकात आधीच कचऱ्याचे साम्राज्य असून आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अकोले आगारातील काही अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबरोबरच तक्रारदारांशी अरेरावी केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान स्थानकाचे कंट्रोलर देशमुख यांना मात्र स्थानिक नागरिकांच्या रोषाला रोज सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत असल्याची माहिती मिळत आहे. पावसाळा तोंडावर असताना कचरा आणि दूषित पाण्यामुळे डेंग्यू, गॅस्ट्रो, काविळीसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा 2 दिवसांत तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ आणि प्रवाशांनी दिला आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी अकोले तालुका प्रतिनिधी रोहिदास लहामगे.